कारण असे अनुभव कधीच मी तरी आयुष्यात विचारही केला नव्हता। अशा अनेक घटना या मतदारसंघात झाल्या। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार। माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन। तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार। शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे धावडे, पुणे। परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची, रंग कलर्स ऑफ लाईफ। पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज, पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन। एकदा नक्की भेट देऊन खात्री करा, रंग कलर्स ऑफ लाईफ। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। काही लोक तर सगळीकडे धमक्या देतच फिरत होते। माझे एकावर तर फारच लक्ष आहे। मी वाटच बघते की तो परत कधी धमकी देतोय। तो कुठे राहतो याचा पत्ता बित्ता मला काय माहिती नाही। अर्ध्या वेळेस माझं त्याचं नाव पण लक्षात राहत नाही, पण माणूस लक्षात आहे। कारण सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कोणी दिला असेल तर त्या एका व्यक्तीने दिलाय। आणि माझा सगळ्यांना विनम्रपणे सांगायचं की मी तेव्हा कॅन्डिडेट होते, आता मी उमेदवार नाही आहे। त्यामुळे आज बारामती लोकसभा मतदारसंघात असले जर लोक फिरत बसले ना, तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा आहे मला माहिती आहे। त्याच्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आज नंतर धमकी मी खपवून घेणार नाही। त्यामुळे मला वाटत नाही, मी मगाशी पुरंदरमध्ये बोलले, त्याला थोडं जरी समजत असेल तर त्याला कळलं असेल मी कोणाबद्दल बोलते। दोघं तिघं फिरत होती, त्यातला सगळ्यात जास्ती उत्साही तोच व्यक्ती होता। आणि जो कार्यकर्ता भेटतो तो मला सांगतो त्याचा काहीतरी करा। मी म्हटलं आता कुणाचं काही करायची गरज नाही, जे उत्तर आपण द्यायची गरज होती ती मतदारांनीच त्यांना दिली आहे। त्याच्यामुळे आता फार काय भानगडी नाही, पण फक्त धमक्या नाही सहन होणार। बाकी तुम्हाला जे विरोधात बोलायचं आहे मन मोकळेपणे विरोधात बोला, कारण का शेवटी लोकशाही आहे आणि थोडा मजा भी होण्याची आहे। कारण का आपण इथून हल्लाच करत नाही, तेच हल्ला करतात। पण चालू दे ना, तेवढं टीव्हीचा वेळ जातो, टीव्हीला लोकांना ऐकायला मिळतं आणि ते बोलले की ते आपल्याला विचारणार तुमचं काय मत आहे, आपण म्हणणार रामकृष्ण हरी, ते तेवढं झालं। त्याच्यामुळे आपण आपला सुसंस्कृतपणा कधीही सोडला नाही आणि आपण कधी सोडायचाही नाही। पण जर आपल्या सहकार्यां कार्यकर्त्यांना त्या वारंवार परत धमक्या आल्या तर इस टाइम करारा जवाब मिलेगा। कारण का ही आपली संस्कृती नाही। हे सगळं गलिच्छ राजकारण जे पुणे जिल्ह्यात आलंय ना, हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला हे लढावं लागेल।